एकदा अशा पद्धतीने करडईची भाजी बनवली की बोटे चाटून पुसून खा. एकदम हेल्दी पण आणि टेस्टी पण. नमस्कार, नीना किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम टेस्टी आणि इतकी झटपट तयार होते ना की एकदा बनवली तर तुम्ही परत परत बनवा. चला मग लगेच रेसिपी बघूया. आता सर्वात आधी आपण कढई गरम करून घेणार आहोत. आता कढई व्यवस्थित गरम होती तोपर्यंत आपण या ठिकाणी कढईची जुडी व्यवस्थित स्वच्छ धुवून कापून घेणार आहोत. कापताना खूप जास्त बारीक कापायची नाही, थोडेसे पान मोठेच ठेवायचे. अशाच पद्धतीने व्यवस्थित अशी पूर्ण भाजी कापून घ्यायची आहे. आता त्यानंतर कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता तो परतून घेणार आहोत. थोडस चवीनुसार मीठ आणि आपण कापून घेतलेली भाजी घालून घ्यायची. तर व्यवस्थित असं भाजी लसूण आणि मिरची मध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता थोडस पाणी पण सुटायला लागलेलं आहे. आता थोडीशी परतून झाल्यानंतर आपण बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. आता शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण भाजी वाफवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर थोडंफार पाणी राहिलं असेल तर भाजी पूर्णपणे कोरडी होईल तोपर्यंत परतून घ्यायची आहे. तुम्ही करडईची भाजी कशी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. आता या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहे. अगदी झटपट तयार होणारी आणि हेल्दी आणि टेस्टी अशी करडईची भाजी तयार आहे. भाकरी किंवा पोळी सोबत एकदम जबरदस्त लागते. आता या ठिकाणी गॅस बंद करून खाण्यासाठी घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.